एस.पी. प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न. भीम युवक क्रीडा मंडळ एस.पी. प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यंदाचे 6वे वर्ष होते. या विवाह सोहळ्यात 6 जोडप्यांनी रेशीम गाठ बांधत सोनेरी आयुष्याला सुरुवात केली. सामुदायिक विवाह सोहळ्याचे साक्षीदार विविध मान्यवरांनी हजेरी लावली. सिद्धेश्वर पानगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समीर पानगळे यांच्या नेतृत्वाखाली हा विवाह सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम प्रमुख उपस्थिती माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, सुधीर खरटमल, सुरेश हसापुरे, जोडवाईपेठ पोलीस ठाणे पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र करणकोट, सुशील बंदपट्टे, राजाभाऊ माने, संगीता जोगदंडकर, रमेश होटकर, डॉक्टर शैलेश पाटील, रवी बनसोडे, प्रथमेश कोठे, आनंद चंदनशिवे, शांतीसागर सरवदे, शशिकांत कांबळे, गणेश पुजारी, सुरेश बिद्री, दत्ता सरवदे, राज सलगर, सुहास सावंत, श्रीकांत गायकवाड आदींसह पदाधिकारी व वराड मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गरीब आहेत यांना सुद्धा त्यांनी एक मदतीचा हात दिलेला आहे आणि समीर भैया नेहमीच गोरगरिबांसाठी काम करतात आणि हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. म्हणजे लग्न लावून देणं आणि समाजासाठी पण मोठं संदेशच आहे. ते समीर भैया काम करतात. वाटतच नव्हतं की म्हणजे ते सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांचा विवाह होतो. त्यांना अगदी घरच्या प्रकारे ते घरी कसं आपण विवाह संपन्न करतो त्या प्रकारे ते सगळं एन्जॉय करत होते. इथं रुखवत सुद्धा दिलेला आहे, म्हणजे सोफा दिलेला आहे, कपाट दिलेला आहे, गरजेच्या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक नवऱ्या मुलीला त्या सगळ्या संसारपैकी वस्तू इथं एस.पी. प्रतिष्ठानकडून दिलेल्या आहेत आणि एस.पी. प्रतिष्ठानच्या मी असंच त्यांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांची ही प्रगती अशीच होत राहावं.